नमस्कार, नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण फक्त 10 मिनिटात तयार होणारे कमी तेलकट आणि तितकेच हेल्दी असे मक्याचे कटलेट कसे बनवायचे पाहणार आहोत. हे हेल्दी कटलेट्स तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी हे कटलेट्स उत्तम पर्याय आहे. रेसिपी अगदी साधी, सोपी, सुटसुटीत मी शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता हेल्दी असे मक्याचे कटलेट्स बनवायला सुरुवात करूया. मक्याचे कटलेट्स बनवण्यासाठी प्रथम आपण सर्व साहित्य एका मिक्सिंग बाउलमध्ये एकजीव करून घेऊया. त्यासाठी इथे मी बाउल घेतला आहे. आता तर आपण अर्धी वाटी उकळून घेतलेले मक्याचे दाणे घालूया. मक्याच्या दाण्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. त्यानंतर इथे मी एक मोठा बटाटा अशा प्रकारे किसून घेतला आहे. इथे कच्चा बटाटा मी घेतला आहे. तुम्ही उकडलेला बटाटाही किसून घेऊ शकता. त्यानंतर लगेचच उकडून क्रश करून घेतलेले मक्याचे दाणे घालूया. इथे मी अर्धी वाटी उकडून घेतलेले मक्याचे दाणे मिक्सरमध्ये घालून पल्स मोडमध्ये व्यवस्थितपणे अशा प्रकारे फिरवून घेतले आहे. मिक्सर चालू बंद करतच अशा प्रकारे अगदी भरड तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर 1 चमचा आलं, हिरवी मिरची आणि कोथिंबिरीचा ठेचा घालूया. ठेच्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर पावडर मसाल्यामध्ये लाल तिखट, गरम मसाला, 1 चमचा धणेपूड आणि पाव चमचा हळद घालूया. इथे मसाल्यांचेही प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर बाइंडिंगसाठी इथे मी अर्धी वाटी बेसन घेतले आहे. बेसनामुळे या कटलेट्सला चव छान येते आणि बाइंडिंगही मिळते. त्यानंतर 1 वाटी भिजवून घेतलेले जाडे पोहे घालूया. इथे जाडे किंवा बारीक कोणतेही पोहे घेतले तरी चालेल, पण पोहे अगदी व्यवस्थितपणे भिजवून घ्यायचे आहेत. त्यानंतर हे सर्व साहित्य भिजत असतानाच त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि अशा प्रकारे हाताने सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेऊया. मीठ एकसारखे सर्व मिश्रणाला लागले पाहिजे म्हणून अशा प्रकारे हातानेच सर्व जिन्नस व्यवस्थित अगदी एकजीव करून घ्यायचे आहेत. पाहू शकता अशा प्रकारे अगदी मिश्रण व्यवस्थितपणे तयार करून घ्यायचे आहे. इथे अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. आता लगेचच कटलेट तयार करून घेऊया. त्यासाठी मिश्रणाचा गोळा घेऊन अशा प्रकारे गोलाकार द्यायचा आहे आणि हाताने अशा प्रकारे दाबून घ्यायचे आहे. पाहू शकता किती परफेक्ट कटलेट तयार झाले आहे. अशाच प्रकारे अजून एक कटलेट तुम्हाला बनवून दाखविते आहे. त्यासाठी पुन्हा मिश्रणाचा गोळा घेऊन अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे एकसारखा गोलाकार द्यायचा आहे आणि मधून दाबून घ्यायचा आहे. पाहू शकता दुसरेही किती परफेक्ट कटलेट तयार झाले आहे. अशाच प्रकारे सर्व कटलेट मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेत आहे. पाहू शकता सर्व कटलेट्स मी तयार करून घेतले आहेत. लगेचच आपण ते शॅलो फ्राय करून घेऊया. त्यासाठी आधीच मी इथे एक तवा गरम करत ठेवला आहे. त्यावर साधारणतः 2 छोटे चमचे तेल घालूया. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. आता ब्रशने अगदी व्यवस्थित तेल तव्याला लावून घेतल्यावर लगेचच आपण जे कटलेट्स तयार करून घेतले आहेत ते अशा प्रकारे बारीक रव्यामध्ये व्यवस्थितपणे घोळवून घेऊया. व्यवस्थितपणे अशा प्रकारे एकसारखे कटलेट्स रव्यामध्ये घोळवून घ्यायचे आहे म्हणजे वरची बाजू अगदी क्रिस्पी आणि आतून मऊसर असे कटलेट्स तयार होतात. आता लगेचच आपण अशाच प्रकारे सर्व कटलेट्स रव्यामध्ये घोळवून अगदी एकसारखे करून त्यावर ठेवूया. इथे गॅसची फ्लेम अगदी लो करूनच आपण हे कटलेट्स तळून घेणार आहोत कारण ह्यामध्ये आपण कच्चा बटाटा वापरला आहे. जर उकडलेला बटाटा वापरला कटलेट्स बनवायला वेळ कमी लागतो म्हणून अशा प्रकारे आता सर्व कटलेट्स आपण सोडूया. आता गॅस बंद करूनच आपण दोन्ही बाजूनी गोल्डन कलर येईस्तोवर हे कटलेट्स व्यवस्थित अशा प्रकारे भाजून घेऊया. साधारणतः 2 मिनिटानंतर पाहू शकता कटलेट्सची एक बाजू अगदी खरपूस भाजली गेली आहे. आता अशाच प्रकारे दुसरी बाजू अगदी गोल्डन कलर येईस्तोवर व्यवस्थित भाजून घेऊया. हे कटलेट्स भाजायला साधारणतः 2 ते 3 मिनिटे लागतात
कारण आपण ह्यामध्ये कच्चा बटाटा वापरला आहे. म्हणून जर उकडलेला बटाटा वापरला तर ह्यापेक्षा वेळ कमी लागतो. आता दोन्ही साईडनी आपण कटलेट्स अगदी एकसारखे रंग येईस्तोवर म्हणजेच गोल्डन कलर येईस्तोवर व्यवस्थित खरपूस भाजून घेऊया. साधारणतः 1 ते 2 मिनिटानंतर पाहू शकता कटलेट दोन्ही बाजूने अगदी खरपूस गोल्डन कलर येईस्तोवर मी भाजून घेतले आहेत. आता लगेचच ते आपण टिश्यू पेपर असलेल्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे सर्व कटलेट्स मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेत आहे. अशा प्रकारे बघताक्षणी खावेसे वाटणारे असे मक्याचे कटलेट्स तयार झाले आहेत. तेही फक्त घरगुती साहित्यात आणि 10 मिनिटात. सकाळच्या नाश्त्यासाठी हे मक्याचे कटलेट्स उत्तम पर्याय आहे किंवा मुलांच्या टिफिनमध्येही तुम्ही हे कटलेट्स देऊ शकता. इथे मी सॉसबरोबर हे कटलेट सर्व करत आहे. तुम्ही हिरवी चटणी त्याबरोबर बनवू शकता किंवा असेच खाल्ले तरी फारच छान लागतात. कारण त्यामध्ये आपण मसाले जे वापरले आहेत त्याची पुरेपूर चव ह्या कटलेटला येते. त्यामुळे आणखी वेगळी चटणी बनवायची गरज नसते. टोमॅटो सॉसच्या व्हिडिओची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच झटपट, साध्या, चविष्ट आणि अगदी सोप्या अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.